बेड तालुक्यातील घोसापुरी शिवारामध्ये अल्पवयीन मुलीचा अत्याचार करत खून केल्याची घटना घडली आहे. सदर घटना दिनांक 23 मार्च रोजी रात्री 11च्या सुमारास घडली आहे. बेड येथून जवळच असलेल्या घोसापुरी येथे दिनांक 23 मार्च रोजी 11च्या सुमारास अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोसापुरी येथे जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. आज दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मयत मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला असून त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड व सदर प्रकरणात सुरुवातीला प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक शिवाजी बट्टेवाड यांनी दिली आहे. घोसापुरी येथील मयत मुलगी अल्पवयीन आहे. तिचे आणि मामाच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. मात्र मामाचा मुलगा असलेला भगवान वैजनाथ गायकवाड व 19 राहणार घोसापुरी हा व्यसनाधीन होता. त्यामुळे भगवान सोबत लग्न नको म्हणून नातेवाईकांचा प्रचंड विरोध होता. यातूनच भगवानने टोकाचे पाऊल उचलत आत्याच्या मुलीची हत्या केली. यात शहाजी नायबा माळी यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भगवानसह त्याचे वडील वैजनाथ माणिक गायकवाड, बाळू माणिक गायकवाड, रमेश गाव्हाणे, अंकुश उर्फ भैया विश्वनाथ माळी यांच्या विरोधामध्ये बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी असलेल्या वैजनाथ माणिक गायकवाड आणि त्याचा नातेवाईक अंकुश उर्फ भैया विश्वनाथ माळी या दोघांना सध्या जेरबंद केले आहे. तर 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI कोगलारे हे करत आहेत. ही घटना समाजाला किंवा ह्याला काळीमा फासणारी घटना झाली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचे, नशेच्या आहारी पोरं गेलेले, नशेच्या आहारी येऊन 4 जणी जमायचे आणि अशी खुनाची घटना करायची. ही फार मोठी काळीमा फासणारी घटना आज आमच्या गावात घोसापुरीत घडली. कधी घडलेली घटना नव्हती अशी.